अगदी कुरकुरीत चविष्ट झटपट होणारा 2 प्रकारचा मक्याचा चिवडा आज मी बनवलेला आहे। नमस्कार, मी सुवर्णा's रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण चटपटीत तिखट आणि अगदी साधा झटपट होणारा 2 प्रकारचा अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मक्याचा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। तर यासाठी इथे मी अर्धा किलो मक्याचा चिवडा घेतलेला आहे। याला मक्याचे पोहे, मक्याचा चिवडा, तळायचा मक्याचा चिवडा किंवा मक्याचे फ्लेक्स असं म्हटलं जातं। तर दुकानामध्ये तुम्ही यातलं कुठलंही नाव सांगितलं तर तुम्हाला अगदी सहज हा चिवडा मिळून जातो। तर या अर्धा किलो चिवड्याचा मी 2 प्रकारचा पाव किलोचा चिवडा बनवणार आहे। एक अगदी छान झणझणीत चटपटीत तिखट आहे आणि दुसरा अगदी साधा सोपा आहे। तर दोन्हीही प्रकारचा चिवडा अगदी झटपट आणि चविष्ट होतो। तर हा चिवडा तळल्यानंतर अगदी भरपूर होतो। तर या दोन्ही प्रकारच्या चिवड्यांसाठी आपण मसाला आधी बनवून घेऊया। तर इथे मी आधी साधा चिवडा बनवणार आहे। यासाठी इथे मी 2 चमचे पिठी साखर आणि 1 चमचा मीठ घेते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते। तर हे आपल्याला साधा चिवडा बनवण्यासाठी वापरायचा आहे। तर हा साधा चिवडा तुम्हाला जर चटपटीत आणि तिखट हवा असेल तर यामध्ये चाट मसाला, आमचूर पावडर, सैंधव मीठ किंवा मग तिखट घातला तरीही चालेल। तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही बदल करू शकताय। तर आता आपण तिखट मसालेदार जो चिवडा बनवणार आहोत त्याच्यासाठी मसाला बनवूया। तर इथे मी 2 चमचे पिठी साखर घेते, 1 चमचा मीठ घेतलेला आहे, 1 चमचा चाट मसाला घेतलेला आहे। याच्याऐवजी तुम्ही 1 चमचा आमचूर पावडर घेतला तरी चालेल किंवा मग चिमूटभर सायट्रिक ॲसिड थोडंसं वाटून यामध्ये घातला तरी चालेल। आणि याचबरोबर 1 चमचा आपल्याला गरम मसाला घ्यायचा आहे, पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि 2 चमचे इथे मी लाल तिखट घेते। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकताय। तर आता हे सगळे मसाले आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे। चिवडा तुम्हाला जास्त चटपटीत आणि तिखट हवा असेल तर चाट मसाला आणि लाल मिरची पावडर याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकताय। पाव किलोसाठी 1 चमचा मीठ हे मी माझ्या हिशोबाने घेतलेला आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मीठ कमी जास्त करू शकताय। तर आता आपल्याला चिवडा तळून घ्यायचा आहे आणि यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल कडकडीत गरम करायचं आहे आणि इथे मी अशा प्रकारचा झारा घेतलेला आहे आणि इथे मी परात घेतलेली आहे चिवडा काढल्यानंतर मिक्स करायला। आणि हे जे मीठ आणि साखर आपण बनवलं होतं ते मी तयार ठेवलेलं आहे, कारण प्रत्येक घाणा आपण तळून काढला की त्याच्यावरती आपण साखर मीठ टाकायचं आहे। तेल अगदी कडकडीत गरम असावं आणि त्याच्यानंतरच आपल्याला चिवडा तळायचा आहे। तेल जर कमी गरम असेल तर आपला चिवडा कटकटीत होतो। तेल कडकडीत गरम झाल्यावर चिवडा जर टाकला तर चिवडा अगदी पटकन छान असा फुलून येतो आणि मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होतो। तर आता मी याच्यामध्ये चिवडा टाकून घेते। तेल छान गरम झालेला आहे, बघू शकता चिवडा टाकल्याबरोबर पटकन असा फुलून आलेला आहे। तर आता झाऱ्याने आपण हा चिवडा जो आहे संपूर्ण काढून घेऊयात। चिवडा फुलून आल्याबरोबर गॅस आपल्याला थोडासा कमी करायचा आहे आणि चिवडा टाकते वेळी गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे। तर अशा पद्धतीने संपूर्ण चिवडा आपल्याला तेलातून काढून घ्यायचा आहे आणि संपूर्ण तेल जे आहे निथळून घ्यायचं आहे। ज्या भांड्यामध्ये तळलेला चिवडा काढणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर टिश्यू पेपर टाकला तरीही चालेल। तर संपूर्ण तेल मी निथळून घेतलेला आहे आणि हा चिवडा आता परातीमध्ये काढून घेऊया। आणि याच्यावरती लगेचच मी साखर आणि मिठाचं जे मिश्रण बनवलं होतं ते थोडंसं टाकून छान मिक्स करून घेते। पाव किलोचा संपूर्ण चिवडा तळेपर्यंत मी याच पद्धतीने थोडा चिवडा तळून झाल्यानंतर थोडंसं साखर आणि मिठाचं मिश्रण टाकून मिक्स करणार आहे। पुढचा घाणा तळताना गॅस परत आपल्याला मोठा करायचा आहे आणि त्यानंतरच चिवडा तेलामध्ये टाकायचा आहे, म्हणजे असा छान फुलून येतो। आणि या पद्धतीने तुम्ही जर हा चिवडा तळला तर अगदी पटपट तळला जातो आणि हा चिवडा कमी तेलकट होतो। तुम्ही जर मध्यम किंवा बारीक गॅसवरती हा चिवडा तळला तर तो जास्त वेळ तेलामध्ये राहतो आणि तेल जास्त पिऊन तेलकट होतो। तर दुसरा घाणा मी तळून काढलेला आहे आणि याच्यावरती परत एकदा साखर मिठाचं मिश्रण टाकून छान मिक्स करून घेते। चिवडा गरम असतानाच असं केल्याने साखर मीठ किंवा मसाले चिवड्याला एकसारखं लागतं। तर इथे मी याच पद्धतीने राहिलेला संपूर्ण चिवडा पाव किलोचा तळून घेतलेला आहे आणि राहिलेलं साखर मिठाचं जे मिश्रण आहे ते पूर्ण टाकून मी छान असं मिक्स करून घेते। चिवडा गरम असतानाच आपल्याला हे चिवड्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे, म्हणजे सगळ्या बाजूनी एकसारखं हे लागलं जातं। तर एका भांड्यामध्ये मी हे काढून घेते। तर इथे मी बुट्टीमध्ये हा चिवडा काढलेला आहे आणि परत एकदा या पद्धतीने छान मिक्स करून घेते।
मिक्स केल्यानंतर चव बघायची आहे आणि तुम्हाला जर साखर मीठ अजून लागत असेल तर ते टाकून छान असं मिक्स करून घ्या आणि हा आपला साधा चिवडा अगदी झटपट आणि चविष्ट तयार झालेला आहे। तर आता मी राहिलेल्या पाव किलोचा तिखट मसालेदार चिवडा बनवणार आहे। परात रिकामी करून घेतलेली आहे आणि हा तिखट मसाला जो आहे तो सुद्धा मी तयार ठेवलेला आहे। तर इथे मगाशी सांगितल्याप्रमाणे कडकडीत तेलामध्ये हा संपूर्ण चिवडा मी तळून घेते। कडकडीत तेल असेल तर चिवडा अगदी छान आणि पटकन फुलून येतो आणि अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होतो। झाऱ्याने संपूर्ण तळलेला चिवडा मी काढून घेते आणि तेल निथळून परातीमध्ये हा चिवडा आपल्याला काढून घ्यायचा आहे। आणि यानंतर जो तिखट मसाला मी बनवून ठेवला होता तो थोडा थोडा टाकून छान मिक्स करून घेते। चिवडा गरम असल्यामुळे हाताला जर चटका लागत असेल तर इथे तुम्ही चमचाने हा चिवडा छान मिक्स करून घेऊ शकताय। मसाला व्यवस्थित चिवड्याला लागलेला आहे आणि याच पद्धतीने मी हा संपूर्ण चिवडा बनवून घेते आणि प्रत्येक घाणात तळल्यानंतर याच्यावरती मी हा थोडा थोडा मसाला टाकून मिक्स करून घेते। याचप्रमाणे मी राहिलेला हा संपूर्ण चिवडा तळून घेतलेला आहे आणि आता राहिलेला संपूर्ण मसाला मी यामध्ये टाकून घेते आणि परत एकदा हा चिवडा छान मिक्स करून घेते। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर चटपटीत तिखट आपला हा मसालेदार चिवडा तयार झालेला आहे। तर हा तुम्ही असाच खाऊ शकताय किंवा मग तुमच्या आवडीचे हवे ते जिन्नस तुम्ही यामध्ये घालू शकता। तर इथे मी शेंगदाणे आणि डाळ घालणार आहे। चिवडा तळल्यानंतर संपूर्ण तेल मी काढून घेतलेला आहे आणि अगदी 2 चमचे तेल मी शिल्लक ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये अगदी छोटी वाटी शेंगदाणे मी भाजून घेते। तुम्हाला हवं असेल तर शेंगदाणे तुम्ही तळून यामध्ये घातला तरी चालेल, पण जास्त तेलकट नको याच्यासाठी मी कमी तेलावरती हे शेंगदाणे भाजून घेते। तुम्हाला जर शेंगदाणे जास्त आवडत असतील तर जास्त घातला शेंगदाणे तरी चालेल। तर आता हे भाजलेले शेंगदाणे मी संपूर्ण काढून या चिवड्यावरती घालून घेते। याचप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये काजू, बदाम आणि बेदाणे सुद्धा तळून घालू शकताय। तर इथे मी संपूर्ण शेंगदाणे घातलेले आहेत आणि याच तेलामध्ये मी आता फुटाण्याची डाळ घालते। तर इथे मी एक छोटी वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकताय। तर ही डाळ सुद्धा मी हलकीशी लाल होईपर्यंत तळून घेते किंवा तेलावरती भाजून घेते। शेंगदाणे, डाळ किंवा तुम्ही जे काही घालणार असाल ते छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे तेलावरती। संपूर्ण डाळ मी या चिवड्यामध्ये घातलेली आहे आणि राहिलेल्या तेलामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे आणि कढीपत्ता आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे किंवा तेलावरती छान भाजून घ्यायचा आहे। तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही लसूण आणि हिरवी मिरची सुद्धा छान कुरकुरीत करून या चिवड्यामध्ये घालू शकताय। तर हे ओले जिन्नस छान कुरकुरीत झाले पाहिजेत याची काळजी घ्या। तर हा कढीपत्ता छान कुरकुरीत झालेला आहे, तर हा आता मी काढून घेते आणि संपूर्ण हा कढीपत्ता चिवड्यामध्ये घालून घेते। सगळा कढीपत्ता यामध्ये मी घातलेला आहे आणि आता हा चिवडा आपल्याला छान मिक्स करायचा आहे। तर हा चिवडा छान हाताने मिक्स केला तरी चालेल, पण शेंगदाणे डाळ जी आता आपण भाजून घातली किंवा तळून घातली ती गरम आहे, तर यामुळे मी इथे चमचा आणि झाराचा वापर करून छान मिक्स करून घेते। तर मस्त असा हा चिवडा तयार झालेला आहे। तर चिवडा थोडासा थंड झाल्यानंतर हा जो कढीपत्ता आहे छान कुरकुरीत होतो आणि अशा पद्धतीने हाताने थोडंसं चुरून टाका, म्हणजे तो चिवडा खाताना बाजूला काढला जाणार नाही आणि याचा स्वाद जो आहे चिवड्यामध्ये छान राहतो। तर इथे मस्त चमचमीत तिखट आणि मसालेदार असा हा चिवडा तयार झालेला आहे। खूप छान आणि झटपट होतो। याचबरोबर अगदी साधा, सोपा आणि खायला चविष्ट असा साधा चिवडा सुद्धा आपण बनवलेला आहे। अगदी झटपट होणारा, करायला अगदी सोपा, खायला खूपच चविष्ट, अगदी कुरकुरीत, खुसखुशीत मस्त असा हा चिवडा जरूर करून पहा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।